मंत्र्यांचा परिचय नंतर घेण्यात येईल. सभागृहाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब शोक प्रस्ताव मांडतात. सभापती महोदय, आज अधिवेशनाच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. गेले 22-23 वर्ष विधानसभेचा सभागृहाचा सदस्य म्हणून मी काम करत असताना आजचा दिवस माझ्यासाठीच नाही तर सर्वांसाठीच प्रचंड दुःखाचा दिवस आहे. आपल्याच एका सहकार्याच्या श्रद्धांजली सभेत बोलण्याची वेळ येणं यासारखं दुसरं दुर्दैवी काहीच असू शकत नाही. आणि त्यातही तो सहकारी अजितदादांसारखा उमदा स्पष्टवक्ता राजकारणी असेल तर सगळ्यांनाच खचून जायला होतं, ही वस्तुस्थिती आहे. अजितदादा आपल्यातून जाऊन आता जवळजवळ 1 महिना होईल, पण अजितदादांची आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. दादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही. मी सर्वप्रथम अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच पावलोपावली अजितदादांची उणीव भासते आहे. कालच्या पत्रकार परिषदेत अजितदादा नव्हते. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आम्ही अभिवादन केलं, पुष्पहार घालून नतमस्तक झालो, तिथेही दादा नव्हते. शिवनेरीवर शिवजयंती साजरी करायला गेलो, तिथेही दादा नव्हते. आताही बाजूला बसलेले दादा नाहीत. दादा आपल्यासोबत नाहीत हे अजूनही मनाला पटण्यासारखं नाही, ही वस्तुस्थिती आहे. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. निवडणुकाही संपत आल्या होत्या. नव्या वर्षात राज्याच्या विकासाला, लोकांच्या कल्याणाला नवा वेग द्यायचा निर्धार आम्ही तिघांनी केला होता. पण 28 जानेवारीचा तो काळा दिवस उजाडला आणि सकाळी अपघाताची बातमी धडकली. टीव्हीवर ती दृश्य बघितली आणि सगळ्यांचाच मनाचा थरकाप उडाला. दादांवर प्रेम करणाऱ्यांवर आभाळा एवढं दुःख कोसळलं. कितीतरी वेळा कुणाचाच या बातमीवर, माझाच काही, कुणाचाच या बातमीवर विश्वास बसत नव्हता. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते, मनात दुःख होतं. दादा वेळ कधीच चुकवत नव्हते, पण त्या दिवशी नियतीने मात्र वेळ चुकवली. लाख गेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं आपण नेहमी म्हणतो. पण त्या दिवशी सभापती महोदय अगदी विपरीत घडलं. लाखांचा पोशिंदा गेला. दादांचं नाव अजित होतं, पण नियतीसमोर ते जिंकू शकले नाहीत. दादा लाखो त्यांच्या कार्यकर्त्यांना, अनुयायांना, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना अनाथ करून गेले, ही मात्र वस्तुस्थिती आहे. यामध्ये मी एवढंच म्हणेन